नमस्कार, मराठी मॉमिंग साऊथ इंडिया या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमचा सेलममध्ये म्हणजे गणपती उत्सव कसा असतो। आपल्याकडे महाराष्ट्रात गणपतीला वगैरे सुट्ट्या असतात, पण इकडे सुट्ट्या वगैरे काही नाही। उलट इकडे एक्झाम चालू आहे मुलांची, पण इकडे फक्त 3 दिवसाचा गणपती असतो आणि तो गणपती उत्सव इथं कशा प्रकारे साजरा केला जातो। इकडचं जे सौराष्ट्र मंडळ आहे त्यांनी गणपती म्हणजे सगळ्यांची वर्गणीतूनच केलेला असतो, पण ते पुढाकार घेऊन सगळं काम करत असतात। तर आपल्याकडे कसं गावाकडे वाड्यात गल्लीत प्रत्येक गणपती आहे, इथं पण सगळीकडे तसंच आहे। पण देखावा बघितला तर तुम्ही शॉक होऊन जाईल की म्हणजे गल्लीवाजा असं एवढा मोठा देखावा असतोय ना। मागच्या वर्षी जगन्नाथपुरीचा देखावा त्यांनी केलेला होता, यावर्षी 2 दिवसाचा आहे। तर आज 1 दशावतार मध्ये गणपतीची मूर्ती आहे आणि उद्या वेगळा देखावा आहे। ते मी उद्या तुम्हाला व्हिडिओत नक्की तुम्हाला दिसेलच। त्याचबरोबर आम्ही जे इथं मराठी लोक राहतो ते कसा गणपती उत्सव साजरा करतो ते पण दाखवणार आहे। तर इथं महाराष्ट्रीयन लोकांचा एक संघ आहे, मराठी संघ, तर तिथे ना गणपती स्थापन झालेले आहेत आणि उद्या आम्ही तिथं दर्शनाला जाणार आहोत। तर मी तिकडचं पण तुम्हाला व्हिडिओ दाखवेन, तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघा। आणि तुम्ही म्हणत असाल प्रत्येक वेळेला तू देवाचं मंदिर वगैरे हेच का दाखवते, तर ना इतर तमिळनाडू राज्य असं आहे की त्याला फक्त मंदिरांचं राज्य म्हणून ओळखलं जातं। इथली शिल्पकला प्लस तुम्ही देवांचे फोटो किंवा मूर्त्या ज्या बघितल्या असतील त्या पण इतर भागापेक्षा वेगळंच वाटतं आपल्याला। त्यामुळे इकडचं ते मंदिरं खूप जास्त फेमस आहेत। आणि इथं ना जवळपास पार्क वगैरे असं काही नाहीये की जाऊन तिथं फिरा आणि बघा, असं काहीच नाही। त्यामुळे तुम्हाला माझ्या व्हिडिओत जास्त मंदिर दिसणार आणि इकडचं ते ट्रेडिशन आहे, कल्चर आहे। हा आहे आमच्या एरियातला बाप्पा आणि आज आम्ही खूप लवकर आलेलो आहोत दर्शनाला। तर तिकडे प्रसादाची वगैरे तयारी चालू होती, नैवेद्य मांडण्याची, आणि इकडे आरतीसाठी आम्ही सगळे उभे राहिलेलो आहोत। साऊथमध्ये कधी पण देवाची आरती असेल ना, तर देवाच्या आरतीच्या आधी देवाचा शृंगार होईपर्यंत असा पडदा लावलेला असतो। काही वेळेला आरती होईपर्यंत पण पडदा असतो। आणि आता आरतीचा टाइम झाले तर हे लोक पडदा काढणार आता। आणि आज गणपती बाप्पांची मूर्ती शनिदेवाच्या रूपात मांडलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता की किती गर्दी झालेली आहे। त्यानंतर आम्ही गेलेलो आहोत आपल्या महाराष्ट्र संघामध्ये, कारण मराठा संघाचा गणपती बाप्पा चक्क महाराष्ट्रातून प्रत्येक वर्षी येतो आणि हा आमचा मराठी संघातला बाप्पा। खूप जास्त गर्दी होती तिथं, हा पाहू शकता तुम्ही बाप्पा। गणपती बाप्पा आले की मनाला आनंद देणारा वातावरण निर्माण होतं, म्हणजे असं वाटतं की बाप्पा जाऊच नाही। आणि खूप साऱ्या म्हणजे तिथल्या सेवेमधल्या महिला गोळा झालेल्या आहेत तिथं आज आरतीला, आणि आम्ही पण आज सेकंड डेला आलेलो आहोत। तुम्ही गर्दी पाहू शकता किती आहे। महाराष्ट्र संघातला गणपती 3 दिवसाचा असतो आणि खूप लोक असे आहेत की 1 वर्षांनी म्हणजे ह्या गणपती उत्सवाचे त्या गणपती उत्सवालाच भेटतात। आणि आज मलाही अशा खूप मैत्रिणी भेटले की 1 वर्षातून आम्ही मागच्या गणपती उत्सवातून आज भेटलो आणि खूप छान वाटतं असं भेटल्यानंतर। आजचा प्रसाद आणि आज प्रसाद वगैरे खाऊन झाले आणि आता आम्ही निघालोय आमच्या एरियातल्या बाप्पाच्या दर्शनाला। आपल्या मराठी संघातील बाप्पाच्या दर्शनानंतर आम्ही आलेलो आहोत आमच्या घराजवळच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला, कारण आज आहे दशावताराचं देखावा। तुम्ही बघू शकता, भले 3 दिवसाचा का गणपती असे ना, पण रोषणाई किती छान आहे। आणि तुम्हाला मी पहिल्यांदा इंट्रोमध्ये म्हटलंच की गल्ली वजा असला तरी डोळ्याला दिपणारा असा डेकोरेशन वगैरे असतं इथं। तुम्ही गर्दी पाहत असाल की किती जास्त गर्दी आहे। आणि आता रात्रीचे 10 वाजले, तिकडे प्रसाद वगैरे चालू आहे द्यायचा। खूप मोठी रांग लागली आणि हे गणपती बाप्पा आज दशावतारामध्ये आहेत। इकडं प्रत्येक देवाचं खाली असं नाव लिहिलेलं आहे, पण ते तमिळमध्ये आहे, ते काही समजलं नाही। पण मला वाटतं की नृसिंह, नंतर नागदेवता, विष्णू, लक्ष्मी असं 10 प्रकारच्या अशा मूर्त्या आणि देवांचं वगैरे असं त्यांनी केलेलं होतं डेकोरेशन।
साऊथ इंडियामध्ये डेकोरेशन वगैरे तुम्ही पाहिलंच असेल की इतकं नाजूक, आणि हे पूर्ण स्टोन आणि कुंदनचं वर्क आहे. जरी तुम्हाला ते लांबून असं एवढं क्लिअर दिसत नसेल, परंतु पूर्ण एक ना एक कुंदन छोटं छोटंसं एकदम काम केलेलं असतं. पूर्ण देवाचं वस्त्र, त्यांचं ज्वेलरी वगैरे खूप छान वेल्वेटवरती कुंदनचं वर्क केलेलं असतं. त्यामुळे ते खूप छान असतं पाहायला. आणि मी खूप घरातल्या लोकांना सुद्धा व्हिडिओ कॉल करून दाखवत असते की तुम्ही डेकोरेशन पहा की किती छान झाले. आणि आम्ही हे दुसऱ्यांदा मी दर्शनासाठी आली. सगळे तिथली गर्दी कमी झाली की त्यानंतर मी अजून एकदा आली इकडं दर्शनाला. म्हटलं छानपैकी व्हिडिओ तर बनवता येईल मला. पहिल्यांदा आम्ही दर्शन घेऊन गेलो होतो आणि आता रात्रीचे 11 वाजलेत आणि अजून तिथं गर्दी आहेच. आणि मी म्हटलं चला व्ह्यूअरसाठी हे छानपैकी व्हिडिओ तर बनवता येईल. दुसऱ्या दिवशी त्यांनी बर्फाचं शिवलिंग बनवलेलं होतं आणि अगदी त्याच्या दुसऱ्या दिवसापर्यंत हे तसंच होतं. आज आहे आपल्या मराठी संघातील बाप्पाचं विसर्जन. तर इथे एक कलाकार आलेले आहेत, ते आपलं नृत्य सादर करतायत. सेलममध्ये राहणारे महाराष्ट्रीयन लोक गणपती उत्सवाच्या वेळेला अशा प्रकारे एकत्र येऊन हा उत्सव अगदी जोमाने, जोशात, उत्साहात साजरा करतात. आणि किती छान वाटतं ना. परराज्यात राहत असताना आपण आपला महाराष्ट्रीयन सण इतक्या जोमाने आणि उत्साहात साजरा करतो ते. आणि त्या लोकांनाही छान वाटतं त्यामुळे लोकांना बघायला की किती छान वगैरे यांचा सण वगैरे आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असा सपोर्ट करा. व्हिडिओ पूर्ण पहा आणि भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.